अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक झालेली आहे। पोलीस स्टेशनची प्रचंड नासधूस यामध्ये झालेली आहे। पोलिसांच्या वाहनांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे। दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी सुद्धा लाठीमार केलेला आहे आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। दगडफेकीमध्ये 10 पेक्षा अधिक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते। मॉब डिस्पर्स केला जे पोलीसच्या दिशेने दगडफेक करत होते। यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळे जखमा झालेल्या आहेत। त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत आहोत। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक झालेली आहे। पोलीस स्टेशनची यामध्ये प्रचंड नासधूस झालेली आहे। पोलिसांच्या वाहनांवर सुद्धा दगडफेक करण्यात आलेली आहे। दरम्यान यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। सध्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। या हद्दीमध्ये कलम 144 अंतर्गत जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे। मध्यरात्री 1 नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध यांच्याकडून। अनिरुद्ध, नेमकं काय प्रकरण होतं? जमाव का नेमका आक्रमक झाला? गाझियाबाद मधील एका महाराजांविषयी FIR दाखल करण्यासाठी जमाव नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये आलेला होता आणि FIR लिहून घेण्यासाठी थोडा उशीर झाला। त्यामुळे जमाव जो आहे तो वाढत गेलेला होता आणि तो जमाव वाढत गेल्याने तिथील त्या जमावामधल्या काही लोकांनी पोलीस स्टेशनवरती दगडफेक केली आणि नंतर मोठ्या प्रमाणात जी आहे ती दगडफेकीला सुरुवात झाली। त्यामुळे या जमावावर पोलिसांनी जो आहे तो लाठीचार्ज केलेला आहे। अश्रुधुराच्या नरकांड्या ज्या आहेत त्या सुद्धा फोडलेल्या आहे आणि त्यामुळे सध्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आयुक्तांनी कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जे आहे ते लागू केलेले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या तिथे तणावपूर्व शांतता असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।